हरिओम आणि नमस्कार मित्रांनो, मी महाजन गुरुजी पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, श्रावण महिन्यामध्ये आपण शिवशंकराची पूजा करतो। या शिवाच्या व्रतामध्ये 16 सोमवारचं व्रत अत्यंत प्रसिद्ध आहे। हे व्रत कसं करावं, कशा पद्धतीने करावं याचा व्हिडिओ आपल्याकडे याच महाजन गुरुजी चॅनलवरती उपलब्ध आहे। आज आपण जाणून घेणार आहोत शिवशंकराच्या अत्यंत सोप्या मात्र तरीही शीघ्रपणे फल प्रदान करणाऱ्या पशुपती व्रताविषयी। या व्रताविषयी अनेकांच्या मनामध्ये शंका आहेत। हे व्रत कसं करावं, कोणी करावं, कशा पद्धतीने करावं, हे व्रत करत असताना काही नियम पाळायचे आहेत का, स्त्री पुरुष यापैकी कुणी व्रत करावं, सौभाग्यवती स्त्रियांनी करावं की इतर कोणी हे व्रत करावं, या अनेक प्रकारच्या शंका आज आपण अत्यंत शांतपणे निरसन करून घेणार आहोत। तर शिवशंकराचं हे व्रत आहे पशुपती व्रत। पशुपती म्हटल्यानंतर आपल्याला काय आठवतं, तर नेपाळचं पशुपती मंदिर आठवतं आणि पशुपतीनाथ आठवतो। पशु योनीमध्ये 84 लक्ष योनी आहेत आणि या संपूर्ण योनींचा अधिपत्य करणारा एक जो कोणी असेल तो श्री सांब सदाशिव आहे, शिवशंकर आहे आणि त्याच्या कृपा प्राप्तीसाठी हे व्रत करायचं आहे। शिवाचा दिवस कोणता आहे, तर अहर्निश 24 तास शिवाचेच आहेत, परंतु सोमवार हा शिवाचा विशेष प्रिय दिवस आहे। त्यामुळे पशुपती व्रत हे सोमवारी करायचं आहे। किती वेळा करावं, तर 5 सोमवारचं हे व्रत आपल्याला करायचं आहे आणि पहिला सोमवार हा शक्यतो शुक्ल पक्षातील घ्यायचा आहे। तसं पाहिलं तर अमावस्याचा सोमवार सोडून इतर कुठल्याही दिवशी आपण हे व्रत करू शकतो, परंतु 5 सोमवारचं व्रत करत असताना जर शुक्ल पक्षातील सोमवार आपण घेतला तर तो वर्धन होत जाणार आहे। शुक्ल पक्षातील सोमवार का घ्यावा, कारण शुक्ल पक्षामध्ये चंद्रबळ हे वाढत जाणारं असतं, चंद्रकोर ही वाढत जाणारी असते, त्यामुळे हे वर्धन होणारं व्रत आहे। त्यामुळे शक्यतो अडचणी त्यात काही उत्पन्न होत नाहीत। सोमवारच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे। प्रत्येक सोमवारी तेच मंदिर असावं असा काही नियम नाही। आपण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी आपण हे मंदिरामध्ये सोमवारचं व्रत करू शकता। सकाळच्या वेळी अभ्यंग स्नान करायचं आहे। शक्य झाल्यास सचैल स्नान करून, डोक्यावरतून स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करा। शुभ्र वस्त्र ही शिवाला अत्यंत प्रिय म्हटलेली आहे, त्यामुळे आपल्या वस्त्रामध्ये शुभ्र वस्त्राचा अंतर्भाव जरूर असावा। जर आपण इतर कुठल्या रंगाची साडी घालत असाल किंवा पंजाबी ड्रेस आपण घालत असाल तर अशा वेळी अंगावरती पंचातरी सफेद आपण धारण करावा। बॉर्डर असलेला पंचाही तो चालू शकतो आणि हा धारण करून आपण शिवशंकराच्या मंदिरामध्ये जायचं आहे। सकाळच्या वेळी शिवाला बिल्वपत्र अर्चन करून पूजा करायची आहे। या पूजनामध्ये काय असावं, हळद असेल, चंदन असेल, अक्षता असतील, हे द्रव्य आपण घ्यावेत। गंगाजल जरूर असावं। धोत्र्याचं फळ असेल, नाही प्राप्त झालं धोत्र्याचं फूल असेल, त्या शिवाला प्रिय आहे। या शिवाला प्रिय असणारी श्वेत पुष्प आहेत, हे आपण घेऊन ती भगवंताच्या प्रीत्यर्थ शिवशंकराच्या मंदिरामध्ये अर्पण करावी। शक्य झाल्यास सकाळच्या वेळी पंचामृताचं स्नान आपण देवाला अर्पण करावं। न मिळाल्यास दूध किंवा जलाचा अभिषेक अर्पण करावा आणि शिवशंकराची प्रार्थना करावी। शिवाच्या मंदिरामध्ये किंवा शिवाच्या गाभाऱ्यामध्ये जिथे आपल्याला व्यवस्था होऊ शकेल आणि आपल्यामुळे इतर भक्तांना कुठेही अडचण होणार नाही व्रत काळामध्ये, याचा नियम पाळून आपण शिवाच्या तिथे रुद्राक्षाच्या माळेवरती ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा कमीत कमी 1 माळ जप करावा। आपल्या घरी यावं, दिवसभर उपवास करावा, सायंकाळी पुन्हा एकदा मंदिरामध्ये जावं आणि या मंदिरामध्ये जाऊन शिवशंकराची परत एकदा मनोभावे पूजा करावी। शक्य झालं तर जसं प्रातःकाळी आपण पूजा केली होती त्या क्रमाने पूजा करावी। न जमल्यास केवळ बिल्वार्चन करावं, पुष्प अर्चन करावं, पुष्पमाला अर्पण करावी। शिवाला शक्यतो गुलाबाची फुलं, जास्वंदीची फुलं हे प्रिय नाही आहेत, त्यामुळे लाल रंगाचा गुलाब असेल किंवा लाल रंगाची जास्वंदाचं फुल असेल तर हे शिवपूजनामध्ये आपण टाळायचं आहे। शिव मंदिरामध्ये जाऊन या पद्धतीने आपण भगवंताला पूजन करून नैवेद्य अर्पण करायचं आहे। या नैवेद्याचे 3 भाग करावेत। त्यातला 1 भाग आपण शिवाच्या चरणी अर्पण करावा, 1 भाग मंदिरातील सेवे करायला असेल किंवा तिथे उपलब्ध असणारे पुरोहित असेल त्यांना आपण दान करावा आणि 3रा भाग आपण घरी येऊन आपण त्याचं ग्रहण करायचं आहे। या मंदिरामध्ये तुपाचे 6 दिवे घेऊन जायचे आहेत। त्यातील 5 दिवे आपल्याला मंदिरात लावायचे आहेत। 1 दिवा आपण घरामध्ये येऊन आपल्या घराच्या दारामध्ये प्रवेश करत असताना आपल्या उजव्या हाताला तो लावायचा आहे। उजवा पाय टाकून आतमध्ये प्रवेश करायचा आहे आणि मनोकामना सिद्धीसाठी शिवशंकराची, भगवान पशुपतीनाथाची प्रार्थना करायची आहे। अशा पद्धतीने 5 सोमवार आपल्याला व्रत करायचं आहे।
5 सोमवार संपन्न झाल्यानंतर 5व्या सोमवारी सायंकाळच्या समयाला शिवपूजा आपली नेहमीच्या पद्धतीने संपन्न झाल्याच्या नंतर आपण घरामध्ये कमीत कमी एक मेहमान जेव घालायचा आहे. पती पत्नी जेव्हा एकत्र जेवण करतात, भोजन करतात, त्याला मेहमान असं म्हटलं जातं. त्यांना यथाशक्ती दान दक्षिणा प्रदान करावी. शक्य असल्यास त्यांचं जे प्रिय वस्तुरूप असेल किंवा वस्त्ररूप असेल या पद्धतीने दान करावी. आणि अशा पद्धतीने आपण हे पशुपती व्रत संपन्न करायचं आहे. हे व्रत कोण करू शकतं तर 12 वर्षाच्या पुढे ज्यांचं वय आहे तो कुठलाही स्त्री पुरुष किंवा पती पत्नी एकत्र मिळून व्रत करू शकतात. या प्रत्येक व्रताच्या समयी जेवढे घरात जर 3-4 लोक एकत्र व्रत करत असतील तर प्रत्येकाचे पूजन द्रव्य हे वेगळं असावं. प्रत्येकाचं अर्चन द्रव्य बिल्वार्चन असेल, पंचामृत असेल, जल अर्पण असेल हे वेगळं असावं. प्रत्येकाने वेगळे आपले 5 दिवे त्या ठिकाणी अर्पण करावेत. पंचप्राणाचं ते स्वरूप आहे आणि ते शिवाचीच कृपा ग्रहण करणारं प्रतीक आहे. जो 6वा दिवा आपण घरामध्ये घेऊन येणार आहोत. उपवास करत असताना आपण काय खावं तर उपवास करत आहोत त्यामुळे उपवासचा अर्थ हा खाणं किंवा न खाण्याशी शब्दाशी न जोडता उप म्हणजे जवळ, वास म्हणजे निवास करणे. भगवंताच्या त्या दिव्य शक्तीच्या जवळ आपण जेव्हा निवास करतो तो खऱ्या अर्थाने आपला मानसिक आणि शारीरिक उपवास होत असतो. शरीराने आपण काही गोष्टी पाळत आहोत पण चित्त आपलं दुसऱ्या कुठल्या गोष्टीत अडकलेलं आहे. तर शरीर कुठे आहे ते काहीच महत्वाचं नाही. चित्त ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आपण संपूर्णरित्या असतो. त्यामुळे देवालयामध्ये गेलो परंतु मनामध्ये भाव घरातले आहेत तर चित्ताने आपण जर घरात असू तर फळ सुद्धा घरातच मिळणार आहे. त्यामुळे देवालयामध्ये गेल्यानंतर शुद्धता, सात्विकता हे पाळणं आणि चित्ताची एकाग्रता ठेवणं, चित्त शांत ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे कठोर वचन शक्यतो या काळामध्ये आपण त्यागावेत. जर आपल्याला पार्वतीला ओटी अर्पण करणं शक्य असेल तर 5व्या सोमवारी उद्यापनाच्या समयाला आपण पार्वतीची सुद्धा ओटी भरावी. सोमवारच्या दिवशी गावी जावं लागतं आहे तर अशा वेळी जर व्रत शक्य झालं तर उपवास जरूर करावा आणि प्रत्यक्ष पूजा हा एक सोमवार वाढून त्याच्या पुढच्या सोमवारी करावी. मासिक धर्माची काही अडचण आली असेल तर अशा वेळी ते व्रत तेवढ्या सोमवारी करू नये. उपवास मात्र हा जरूर करावा आणि तेवढा एक सोमवार आपण जास्त वाढवावा. प्रत्येक वेळी तेच मंदिर पाहिजे, तेच शिवलिंग पाहिजे असंही काही नाहीये. मात्र मंदिरात जाणं हे आवश्यक आहे. वेगवेगळ्या मंदिरात जरी गेलात तरी हरकत नाही. प्रवासामध्ये आपल्याला शक्य नसेल तेवढं व्रत न पाळता केवळ उपवास जरी केला तरी चालेल. एक माळ जप तर आपण कुठेही बसून करू शकतो. अशा पद्धतीने भगवान पशुपतीनाथाचं व्रत आज आपण समग्रपणे जाणून घेतलं आहे. येणाऱ्या श्रावण मासामध्ये किंवा त्यानंतर कुठल्याही महिन्यामध्ये पवित्र दिवस पाहून आपण उत्तम पद्धतीने शिवाची आराधना करून देवापुढे एक श्रीफळ ठेवून माझं या व्रताची कामना पूर्ण व्हावी, माझं हे जे व्रत आहे ते या कामनेसाठी मी करत आहे, जी काही इच्छा असेल आपली त्या इच्छेला मनामध्ये ठेवून एक श्रीफळ देवापुढे व्रताच्या आरंभी संपन्न करावं, ठेवावं. शिवाचं श्रीफळ किंवा शिवाला अर्पण केलेलं नारळ हे फोडलं जात नाही. हे समग्रपणे त्याला अर्पण करायचं असतो. कारण शिव हा कल्याणकर्ता आहे, ही कल्याण करणारी देवता आहे. त्यामुळे त्याला समग्र गोष्टीच प्रदान करणं हे केव्हाही उत्तम असतं. शिवाचा प्रसाद असेल किंवा शिवाचं नैवेद्य असेल, शिवाचा पंचामृताचा काही प्रसाद असेल, तीर्थ असेल, ते सुद्धा आपण डोळ्याला लावून घ्यावं आणि ते प्राशन न करता शिवाचं जल असेल ते सुद्धा डोक्यावरती टाकावं किंवा डोळ्याला लावावं. शक्यतो ते प्राशन करू नये. कारण शिवगण हे शिवाच्या योनीच्या जवळ तीर्थप्रसाद ग्रहण करण्यासाठी बसलेले असतात. त्यामुळे ह्या काही छोट्या मोठ्या गोष्टी पाळणं शिवाच्या पूजनामध्ये अत्यंत आवश्यक आहे. यामध्येही आपल्या काही अडचणी असतील तर आपण संपर्क सूत्रावरती निश्चितपणे संपर्क साधू शकता. व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल किंवा व्हिडिओच्या कमेंटमधून असेल आपण आपल्या अडचणी जाणून घेऊ शकता. याप्रमाणेच महाजन गुरुजींच्या या प्रत्येक व्हिडिओला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा हीच विनंती करतो. हरिओम आणि नमस्कार.